मुंबईतल्या अभाविपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला। अभाविप आणि भाजप विरोधात घोषणाबाजी करत 4 वाजता माटुंगा इथल्या अभाविपच्या केंद्रीय कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला। फ्रान्सिस डिसूजा असं या जखमी झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला असून यामध्ये कार्यालयाची मोठी तोडफोड झाली आहे। औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून 26 वर्षांच्या एका युवकाला औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलं। त्याला एएनआयच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात आहेत काय याची माहिती आता दहशतवाद विरोधी पथक घेत आहे। दरम्यान मराठवाड्यामध्ये आयसिसचं कनेक्शन असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलेली होती आणि त्यानुसार एटीएसची ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय। मोठ्या गाजावाजा करून शिवसेना प्रमुखांच्या जयंतीला उद्घाटन केलेली शिवशाही बस खरं तर जुनी शिवनेरीच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। परिवहन विभागानं ही फसवाफसवी केली आहे। झी मीडियानं ही बनवाबनवी पुढे आणली आहे। मुंबई सेंट्रलच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठ्या दिमाखामध्ये शिवशाही बसेसचं लॉन्चिंग केलं, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळामध्ये शिवशाही बसवरचे स्टिकर एसटी कर्मचाऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आणि महामंडळानं केलेला बनाव लक्षात येऊ लागला। शिवनेरी बसलाच बाहेरून स्टिकर्स लावून शिवशाही बस म्हणून पुढे केलं गेलं होतं करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना जोरदार टोला लगावलाय। उद्धव ठाकरे यांनी बसच्या उद्घाटनाचा रिमोट मुख्यमंत्र्यांकडे दिला होता आणि तोच धागा पकडत उद्धवनी रिमोट आपल्याकडे दिलाय अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना केली। उद्धव ठाकरेंनी मात्र एसटी महामंडळाचं यावेळी तोंड भरून कौतुक केलं। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात जाऊन अभिवादन केलं। यावेळी बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात विचारलं असता याबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील असं तावडेंनी सांगितलं। शिवाय सरकार या निर्णयाबाबत गतिमान असल्याचंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे। बाळासाहेब ठाकरे माझं मन त्यांच्या अनेक आठवणींनी भरलंय। त्यांच्या जयंतीनिमित्त या आदरणीय व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट मोदी यांनी केलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यामधल्या जन्मस्थानी लावण्यात आलेल्या नामफलकाचं आज अनावरण करण्यात आलं। बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधत नागनाथ पार इथल्या जन्मस्थानी हा नामफलक लावण्यात आलाय। पुण्यामधल्या शनिवार शिवसेना शाखेच्या वतीनं बाळासाहेबांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली आणि या निमित्तानं इथं आलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। स्मारकासाठी फक्त मुंबईमध्ये शिवसेनेला अडचण आहे असं नव्हे तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शिवसेनेला पुतळा बसवण्यासाठी मोठी अडचण होतीये। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी यमुनानगरमधल्या याच उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा बसवण्याची घोषणा केली, मात्र त्यांना त्यांचं वचन पूर्ण करता आलेलं नाही। स्वतंत्र भारतातलं सर्वात मोठं गुपित आता उघड होणं शक्य आहे। आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 100 गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं आज सार्वजनिक केल्या। सुभाष बाबूंच्या 119व्या जयंतीनिमित्तानं सरकारनं हे पाऊल उचललं। या व्यतिरिक्त दर महिन्याला 25 फाईल्स जाहीर केल्या जाणार आहेत। नेताजी files.gov.in या वेबसाईटवर या फाईल्स पाहता येतील। नवी दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्हमध्ये जाऊन त्यांनी या फाईल्सची पाहणी केली। 27 डिसेंबर 1945च्या एका फाईलमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाष बाबू युद्ध गुन्हेगार असल्याचं म्हटल्याचं उघड झालंय। त्यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांना लिहिलेल्या एका पत्रावरून हा उलगडा झालाय। रशियाच्या सीमेमध्ये प्रवेशाची परवानगी तत्कालीन हुकुमशाह स्टॅलिन यांनी दिलेली होती। त्याबाबतही नेहरूंनी नाराजी व्यक्त केली आहे। रशियानं मित्र राष्ट्रांचा विश्वासघात केल्याचं नेहरूंनी या पत्रामध्ये लिहिल्याचं उघड झालंय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक 9% व्याज देण्याची तयारी सुरू आहे। वाढीव 0.5% व्याजदराचा लाभ हा चालू आर्थिक वर्षामध्ये 5 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल। सध्या या पर्यायावर वार्षिक 8.75% व्याज देण्यात आलेलं आहे। गेल्या 2 आर्थिक वर्षांपासून हा दर स्थिर आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीतून होणारं उत्पन्न
हे 34,844.42 कोटी रुपये राहणार असल्याचा अंदाज असल्यानं 2015-16 करिता भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक 9% व्याजदर देता येऊ शकेल असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विश्वस्त आणि भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस पी.जे. बनासुरे यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे भुवनेश्वरहून मुंबईकडे निघालेल्या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. गोयर कंपनीचं G8243 क्रमांकाचं हे विमान होतं. भुवनेश्वर एअर ट्रॅफिक कंट्रोलनं नागपूर ATSला याबाबतची सूचना केली. विमानतळावर विमान उतरल्यावर लगेचच CISS, स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकानं विमानाचा ताबा घेतला. सर्व 150 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर विमानाची कसून तपासणी झाली. अखेर बॉम्बची अफवाच असल्याचं स्पष्ट झालं. 12:15च्या सुमाराला विमान मुंबईकडे रवाना करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनासाठीची तयारी जोरदार सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाचा गाभा म्हणजे जवानांचं संचलन. यावर्षीचं संचलन हे खास आहे. फ्रान्सचे जवानही 26 जानेवारीच्या या संचलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून फ्रेंच आर्मीनं भारतीय जवानांसोबत सराव केला. त्याचीच आज गणवेशासह रंगीत तालीम करण्यात आली. राजपथावर ही रंगीत तालीम करण्यात आली. 26 जानेवारी फ्रान्सच्या जवानांसाठी खास असेल. परदेशी सैन्यानं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय जवानांसोबत 26 जानेवारीच्या सकाळी हे जवान संचलनात सहभागी होते. नागपूरमध्ये पारा 5.1 अंशांपर्यंत खाली घसरलाय. गेल्या 10 वर्षातलं सर्वात कमी तापमान शहरामध्ये नोंदवलं गेलंय. गेल्या 10 वर्षामध्ये सर्वात कमी तापमान याआधी 9 जानेवारी 2013ला 5.6 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. आजवरचं सर्वात कमी तापमान हे 3.9 सेल्सिअस होतं 7 जानेवारी 1937ला. आज आता गेल्या 10 वर्षातला सर्वात थंड दिवस ठरलाय. उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढत चाललाय. संपूर्ण उत्तर भारतामध्ये दाट धुक्याखाली दडून गेलाय. दिल्लीमध्ये तापमान 4 अंश सेल्सिअस इतकं झालंय तर कारगिलमध्ये पारा उणे 16 अंशांवर गेलाय. दाट धुक्यामुळे विमानसेवा, रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. दिल्लीमध्ये धुक्यामुळे 30 ट्रेन रद्द करण्याची वेळ आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या डाब परिसरामध्ये दवबिंदू गोठलं असल्याची माहिती समोर येते. गवताच्या पात्यावरील दव गोठल्यानं या भागाचा पारा 3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. हा परिसर सातपुडा डोंगर रांगांमध्ये असून दरवर्षी या भागामध्ये दवबिंदू गोठले जातात. वर्षभर या भागामध्ये तापमान इतर भागांच्या तुलनेमध्ये कमी असतं. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांच्या संचलनाला अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली. या शिस्तबद्ध मुलांना पाहिलं की सध्याचा निराशेचा सूर दूर पळून जातो असं वक्तव्य नानांनी केलं. पोलिसांच्या कामाचंही नानांनी कौतुक केलं आणि एखादं सत्कार्य हातून घडणं ही खरोखरी देवपूजा असते. अभिनेता म्हणून जे केलं त्यापेक्षा नामसंस्थेच्या माध्यमातून मिळालेलं समाधान मोठं आहे असंही यावेळी नाना म्हणाले. रत्नागिरी आर्ट सर्कल आयोजित थिबा संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं. गायन, वादन आणि नृत्याची पर्वणी असलेल्या या महोत्सवाला रत्नागिरीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. गेली 9 वर्ष हा महोत्सव रत्नागिरीमध्ये अव्याहतपणे सुरू आहे. रत्नागिरीच्या थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मा यांच्या संतूर वादनानं झालं. त्यांना साथ दिली ती प्रसिद्ध तबलावादक रामदास पळसुले यांनी. निफाड तालुक्यातल्या नैताळे इथं प्रसिद्ध अशा मातोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे. माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या या देवस्थानाला यात्रा काळामध्ये राज्यभरातून भाविक हजेरी लावतात. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनानं बॅरिकेड्स लावून रांगेमध्ये दर्शन घेण्याची व्यवस्था केलेली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी CCTV लावण्यात आले. मातोबा महाराज देवस्थानची ख्याती राज्यभर आहे. साताऱ्यातल्या प्रसिद्ध अशा मांढरदेवीच्या काळूबाईच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेला जिल्हा न्यायाधीश SM घवाणे यांच्या हस्ते मांढरदेवीची विधिवत पूजा करण्यात आली. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान अशी ही मांढरदेवीची ख्याती आहे. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यात्रेच्या काळामध्ये मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या मार्फत भाविकांना विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात.
गुहागर तालुक्यातल्या वेळंब इथं एक विहीर गायब झाल्याचा प्रकार उघड झालाय। हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। सिंचन योजनेमध्ये विहीर मंजूर करून घेतली, मात्र ज्या 7/12वर विहिरीची नोंद आहे त्याच ठिकाणची विहीर जागेवरून गायब झाली आहे। विहिरीचं काम सुरू असताना प्रस्ताव रीतसर तपासून विहिरीचं काम दिलेल्या 7/12मध्ये सुरू आहे की नाही हे तपासणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य, मात्र तसं न होता बारगोड यांना तब्बल 36,000चा चेक ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं अदा केला। विहिरीचं मूल्यांकन देखील जागेवर जाऊन करण्यात आलेलं नाही। याबाबत पंचायत समितीचे अधिकारी आता थातूर मातूर उत्तरं देत आहेत। नाले सफाई ठेकेदारांवरच्या कारवाईवरून सेना भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे। ठेकेदारांवरच्या कारवाईचं शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले। शिवाय ज्यावेळी हे ठेके मंजूर करण्यात आले त्यावेळी आशिष शेलारही स्थायी समितीमध्ये होते, याची आठवणही सेनेनं करून दिली आहे। आशिष शेलार यांनी नेहमीप्रमाणे ट्विट करून पुन्हा एकदा शिवसेनेला यावरून डिवचलंय। जळगाव जिल्ह्यामध्ये अंजनी धरणामध्ये बुडून 5 महिलांचा मृत्यू झालाय। धरणावर कपडे धुण्यासाठी या महिला गेल्या होत्या। जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। एक महिला तोल जाऊन पाण्यात पडली होती, तिला वाचवण्यासाठी इतर महिला पुढे सरसावल्या होत्या आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली। मृत महिला गुजरातमधल्या काठेवाड परिसरातल्या असल्याची माहिती समोर येते। या महिलांपैकी एक महिला गर्भवती असल्याचं सांगण्यात येतंय। मुंबई आग्रा महामार्गाला लागून असणाऱ्या घोटी गावामध्ये तब्बल 63,25,000 रुपयांची घरफोडी झाल्याचं उघडकीला आलंय। गावामधल्या डहाळे ज्वेलर्स यांच्या घरी घरफोडी झाली असून घोटी पोलिसांमध्ये या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। डहाळे कुटुंबीय 4-5 दिवस पर्यटन आणि देवदर्शनाला बाहेर गेले होते। दौरा आटपून घरी परतल्यावर मागचा दरवाजा खिडकी तोडून अज्ञात चोरटे घरात घुसून दागदागिने आणि रोख रक्कम त्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। 66 लोकांच्या सततच्या शारीरिक मानसिक छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे। नवरा सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं आपल्या हातावर लिहून ठेवलं। लग्नामध्येच 2 लाख रुपयाच्या हुंड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र अवकाळी पाऊस गारपिटीचा सामना करणारा गरीब शेतकरी एवढी रक्कम देऊ शकला नसल्यानं गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं या मुलीचा छळ सुरू होता। शेजारील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या 10वीच्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। सुसाईड नोट पित्याला मिळाल्यानं विद्यार्थ्याचे प्राण वाचले। एवढ्या संवेदनशील विषयावर पोलिसांची पुन्हा असंवेदनशीलताच दिसून आली। या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सध्या एनसी नोंदवली असून तपास करतात। हा रॅगिंगचा प्रकार असण्याची शक्यता असून विद्यार्थी वसईतल्या सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये शिकत आहे। हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्येच्या काळीज पिळवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडतात। परभणीमधल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नारायणराव यांच्या मुलीचा विवाह वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथल्या भारत भीमराव पवार याच्याशी ठरला होता। कुंकू लावण्याची तारीखही काढली होती, मात्र कुंकवापूर्वी नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांकडून 2 लाख रुपये सोनं आणि मोटरसायकलची मागणी करण्यात आली। हुंडा न दिल्यानं मुलाकडच्यांनी सोयरीक तोडली, मात्र यातून सावरत या मुलीनं आणि तिच्या कुटुंबियांनी हुंडा घेणाऱ्या मुलाबरोबरच लग्न न करण्याचा ठाम निर्धार केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।